हे सरवणकर कुटुंब या निवडणुकीच्या राजकारणात अपयशाला सामोरं गेले. त्यामुळे यांना दादरकरांनी नाकारलंय, मराठी माणसांनी नाकारलंय किंवा यांनी मातोश्रीला मनस्ताप दिला, यांनी बाळासाहेबांना मनस्ताप दिला, उद्धवजींना मनस्ताप दिला म्हणून मराठी माणूस संतप्त झाला आणि मग त्यामुळे यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवली, घरी बसवलं. घरी बसले ते सरवणकर कुटुंब अख्खच्या अख्खं घरी बसले. मित्रांनो नमस्कार. महानगरपालिकांचे निकाल लागले. विशेषतः मुंबई शहराबद्दल किंवा मुंबई महानगरपालिकेबद्दल ज्या चर्चा सातत्याने होत होत्या माध्यमातून आणि जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये मुंबईबद्दल चर्चा. तर ती का? कारण मुंबई हे शहर असं आहे की या प्रत्येक गावातला, जिल्ह्यातला, तालुक्यातला एक कुटुंबातला कोणीतरी सदस्य हा मुंबईत नोकरीनिमित्त आलेला आहे किंवा स्थायिक झालेला आहे. त्यामुळे या अख्ख्या महाराष्ट्राचं जे काही आहे ना, ते एक वेगळं कनेक्शन या मुंबई शहराशी आहे. त्यामुळे मुंबईत काय घडतं यावर सगळ्यांनाच औत्सुक्य असतं. प्रत्येकाला काळजी वाटत असते. प्रत्येकाला त्याबद्दल मुंबईत जे काही घडतं, मुंबईत काय घडलं, तर त्याचे पडसाद असे महाराष्ट्रभर उमटतात. ते याचमुळे की मुंबईशी या सगळ्या महाराष्ट्रातल्या छोट्या-छोट्या गावांची जी काही नाळ जोडली गेली आहे, ती अशा पद्धतीनं. त्यामुळे मुंबईची चर्चा होत असते. आणि मुंबईची चर्चा होत असताना मुंबईत एका राजकीय नेत्याच्या कुटुंबाबद्दल एक वादग्रस्त विधान मी ऐकलं काल परवा. ते विधान असं होतं, त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की कुणाबद्दल विधान होतं. सदा सरवणकर हे नाव तुम्ही ऐकलेलं असेलच. शिवसेनेचे माजी आमदार. दादर, प्रभादेवी, माहीम या भागातल्या लोकांना परिचित असलेले, त्याचप्रमाणे मुंबईतल्या सामान्य मुंबईकरांनाही सदा सरवणकर हे नाव चांगलं सुपरिचित आहे. आता ते सध्या सिद्धिविनायक मंदिर न्यास जो आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. तर सदा सरवणकरांचा जो पराभव झाला मागच्या विधानसभेला, तो गाजला किंवा ते ज्या माहीम विधानसभेतून निवडणूक लढवत होते, त्या माहीम विधानसभेची चर्चा झाली ती अमित ठाकरेंमुळे. मनसेचे युवराज हे पहिल्यांदा आपल्या आयुष्यातली निवडणूक लढवत असताना त्यांनी जो विधानसभा मतदारसंघ निवडला होता तो माहीम होता आणि माहीममध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर लढत होते. आता त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी किंवा त्यांनी लढूच नये, त्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा यासाठी बऱ्याच गोष्टी करण्यात आल्या. बरेच वादविवाद झाले. त्यानंतर एकमेकांना राणा भीमदेवी थाटामध्ये प्रति आव्हानं दिली गेली. हे एका बाजूला. आणि त्यानंतर सदा सरवणकरांचा जो पराभव झाला आणि महेश सावंत नावाचा तिथला एक उभाटा शिवसेनेचा शाखाप्रमुख निवडून आला, जिंकून आला. हा महेश सावंत जो आहे तो सदा सरवणकरांचा शिष्य. म्हणजे शिवसेनेची जी काही रचना आहे त्यामध्ये असं असतं की शाखाप्रमुख, त्याच्या अंडर असलेले उपशाखाप्रमुख किंवा गटप्रमुख हे त्या शाखाप्रमुखाला आपला गुरु मानतात आणि हा जो चेला असतो तो आपल्या गुरुकडे बघत एकलव्यासारखं मार्गक्रमण करत असतो. असे अनेक शिवसैनिक पुढे घडत गेले. गटप्रमुखाचे ते नंतर उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार अशा मोठमोठ्या पदांवर गेलेले आहेत आणि आपण पाहिलेलं आहे. महेश सावंतांचा जो प्रवास आहे तो, आज ते आमदार आहेत माहीमचे, त्यांचा प्रवास जो आहे तो एक सुडाचा प्रवास आहे. सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यामध्ये जे काही वितुष्ट आलं ते शिवसेना सोडताना, म्हणजे शिंदेंनी जे काही बंड केलं आणि 2022 साली शिवसेना फुटली आणि त्या फाटाफुटीनंतर जे आमदार उद्धव ठाकरेंना मातोश्रीला सोडून गेले, त्यात प्रामुख्यानं सदा सरवणकर यांचं नाव घ्यावं लागतं. कारण ते शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे अगदी शिवसेना भवनच्या खाली जमा झालेल्या शिवसैनिकांनी जो शिंदेंच्या विरोधात गद्दार, 50 खोके, सगळंच ओके वगैरे जो काही गजर केला होता, त्यात सदा सरवणकर अग्रभागी होते. आणि पुढच्या काही तासात चित्र बदललं. सदा सरवणकर थेट आपल्याला गुवाहाटीला दिसले. त्यामुळे सदा सरवणकरांवर प्रचंड टीकाही झाली. या सदा सरवणकरांनी मातोश्रीला दिलेला त्रास किंवा या सदा सरवणकरांमुळे मातोश्री आणि बाळासाहेबांना झालेला मनस्ताप, त्यामुळे सरवणकर कुटुंब नामशेष होणार, राजकीय त्यांचं अस्तित्व मिटवलं जाणार, हा जो काही दावा महेश सावंत यांनी केला आहे त्यात कितपत तथ्य आहे?
कारण सदा सरवणकर भलेही एकनाथ शिंदेंसोबत निघून गेले असतील सुरतेला आणि मग ते गुवाहाटीला गेले. त्यानंतर त्यांच्यासोबत वावरले आणि त्यांचेच आमदार म्हणून पुढे काही वर्ष, 2.5 वर्ष त्यांनी काम केलं. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण तो पराभव असा काही घासून पराभव केलेला नाहीये किंवा दादरकरांच्या मनात असा एक राग आणि सरवणकर कुटुंबियांबद्दल प्रचंड आक्रोश दादरकरांच्या मनात आहे. त्यामुळे ह्यांना तर अगदी दे माय धरणी ठाय असं काही करायचंय. अशा पद्धतीनं प्रचंड मतदान झालंय आणि त्यांना अगदी धुळीस मिळवलंय असं असं त्यावेळेलाही घडलं नाही. विधानसभेलाही घडलं नाही. कारण 33,000 मतं ही अमित ठाकरेंना पडली होती पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना. मतांचं विभाजन झालं. 50,000च्या आसपास जी मतं आहेत ती महेश सावंतांना पडली. 48,000 जी काही मतं आहेत, 48,000वरची मतं होती, ती सदा सरवणकर यांना पडली. आणि या दोघांमधला जो काही फरक होता, जे मार्जिन होतं, ते 1,316 मतांचं होतं फक्त. 1,316 मतांनी महेश सावंत निवडून आले. आता माहीम मतदारसंघामध्ये काही भाग जो मुस्लिम बहुल आहे, ख्रिश्चन बहुल आहे, या भागातली मतं ही शिवसेनेला याआधी कधी पडत नव्हती. ती मतं यावेळेला उभाटा ज्या पद्धतीनं हिरव्या रंगात न्हाऊन निघाले होते, त्यामुळं उदय साहब ही हमारे मसीहा है असं म्हणणारे जे काही मुस्लिम मतदार होते, ते उभाटाकडे वळले होते आणि हा जो काही मतदानातला जो काही फरक आहे, त्यामुळे महेश सावंतांना बऱ्यापैकी मतदान झालं होतं आणि त्याचाच परिणाम सदा सरवणकर या निवडणुकीत पराभूत झाले. आता 33,000 मतं जी अमित ठाकरेंना पडली होती, त्यात भाजपची काही मतं होती मोठ्या प्रमाणात आणि शिवसेनेचीही मतं होती, जी राज ठाकरेंचा मुलगा उभा आहे निवडणुकीला म्हणून तिकडे वळलेली मतं होती. अर्थात या मतांच्या विभाजनाचा जो काही फायदा झाला, तो महेश सावंतांना झाला. अमित ठाकरेही हरले आणि सदा सरवणकर हरले. पण सदा सरवणकर हरले ते या कारणामुळे, की या सदा सरवणकरांनी मातोश्रीला बाळासाहेबांना प्रचंड मनस्ताप दिला होता. म्हणून दादरकरांनी त्यांना अगदी धुळीस मिळवलं, असं तेव्हाही घडलं नव्हतं. आता या महानगरपालिका निवडणुकीत याच सदा सरवणकरांनी जी काही राजकीय घराणेशाही आपण ज्याला म्हणतो, ती घराणेशाही दाखवत आपल्या माजी नगरसेवक असलेल्या पुत्राला म्हणजे समाधान सरवणकरला तिकीट जे सिटिंग कॉर्पोरेटर असल्यामुळे मिळालंच होतं. सोबत आपल्या मुलीसाठी म्हणजे प्रिया सरवणकरसाठी तिकीट मिळवलं. प्रिया सरवणकर 191 नंबरचा जो वॉर्ड होता, त्या वॉर्डमध्ये प्रिया सरवणकर ही निवडणुकीला उभी होती. तिच्या समोर विशाखा राऊत या शिवसेनेच्या माजी महापौर असलेल्या कद्दावर नेत्या निवडणुकीला उभ्या होत्या. आता शिवसेनेचा एवढा तगडा उमेदवार समोर असताना म्हणजे या माजी महापौरच नाहीत, म्हणजे नगरसेवक तर त्या बऱ्याच टर्म होत्या, त्यानंतर त्या आमदारही होत्या 95ला. असं असताना विशाखा राऊतांना हरवणं कठीण तर होतंच. मग प्रिया सरवणकर सारख्या एखाद्या छोट्या उमेदवाराला विशाखा राऊतांनी अगदी विक्रमी मताधिक्याने हरवायला हवं होतं. आणि त्यात जर या सरवणकर कुटुंबावर मातोश्रीला मनस्ताप दिल्याचा, बाळासाहेबांना मनस्ताप दिल्याचा राग असेल, तर यांना अगदी ढेकणासारखं चिरडून टाकायला हवं होतं. म्हणजे अगदी 20-25 मतंच त्यांना मिळायला हवी होती. तसं झालंय का? तसं झालेलं नाही. विशाखा राऊत या मतदारसंघातून जिंकल्या खऱ्या, पण विशाखा राऊत आणि प्रिया सरवणकर या दोघींच्या मतांमध्ये जो काही फरक आहे तो 197 मताचा आहे. म्हणजे 200 मतांच्या जवळपास हा जो काही विजय साकारता आला आहे विशाखा राऊतांना, तो त्यांच्या लौकिकाला साजेसा नाही आहे. लौकिक वगैरे बाजूला ठेवा. विशाखा राऊत फार मोठ्या माजी आमदार, माजी महापौर वगैरे असल्या, तरीही जो महत्त्वाचा मुद्दा आहे, की सरवणकर घराणं किंवा सरवणकर कुटुंबाला राजकीयदृष्ट्या नेस्तनाबूत करण्याचा विडा दादरकरांनी उचलला होता. तो इथे कुठे दिसला का या निकालांमध्ये? तर नाही दिसला. आधी ना सदा सरवणकरांच्या निवडणुकीत दिसला, ना प्रिया सरवणकरच्या बाबतीत. आता तिसरा मुद्दा, सदा सरवणकरांचा पुत्र समाधान सरवणकर, जो कधीकाळी आदित्य ठाकरेंचा फार क्लोज सर्किटमधला होता. म्हणजे सँडविच, वेफर्स आणि कोल्ड कॉफी वगैरे त्या ग्रुपमधला. तसं असताना शिंदेंसोबत आल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. तो लढला. त्याच्या विरोधात निशिकांत शिंदे म्हणजे सुनील शिंदे जे आमदार आहेत त्यांचा भाऊ उभा होता. त्याचा वॉर्ड क्रमांक होता 194. आता समाधान सरवणकर त्याच्या पुढे सदा सरवणकरचं नाव लागलेलं आहे. सदा सरवणकरने एवढी मोठी गद्दारी केलेली आहे, मातोश्रीला मनस्ताप दिला आहे, बाळासाहेबांना मनस्ताप दिला आहे. मग यांना जसं चिरडायचं आहे, दादरकरांनी ठरवलेलं आहे. असं असताना मग
किती जोरात नाकारलं पाहिजे. निशिकांत शिंदे आणि समाधान सरवणकर यांच्या मतांमधला जो काही फरक आहे तो आहे 603 मतांचा. म्हणजे अगदी 200 मतं, 197 मतं, 600 मतं आणि तिकडे 1300 मतं. अशा चिल्लर मतांनी हे सरवणकर कुटुंब या निवडणुकीच्या राजकारणात अपयशाला सामोरं गेलेलं आहे. त्यामुळे यांना दादरकरांनी नाकारले, मराठी माणसांनी नाकारले किंवा यांनी मातोश्रीला मनस्ताप दिला, यांनी बाळासाहेबांना मनस्ताप दिला, उद्धवजींना मनस्ताप दिला म्हणून मराठी माणूस संतप्त झाला आणि मग त्यामुळे यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवली, घरी बसवलं. घरी बसले ते सरवणकर कुटुंब अख्खच्या अख्खं घरी बसले. पण ते घरी बसण्यामागं ती कारणं नाहीत, जी कारणं महेश सावंत मोठे मीडियासमोर येऊन सांगतायत, की ज्यांनी बाळासाहेबांना मनस्ताप दिला त्यांना हे भोगावं लागणारच होतं. हा जो काही पराभव झाला ना, तो मतांच्या अशा चिल्लर फरकामुळे झालेला आहे. आणि ही मतं कुठून आली, कशी आली, याचा जर नीट अभ्यास केला, तर कदाचित या सरवणकर कुटुंबांना आपल्या पराभवामागे नेमकं काय किंवा कोणता फॅक्टर काम करत होता, हे समजून घेता येईल. आणि पुढच्या ज्या निवडणुका आहेत, त्या पुढच्या निवडणुकांमध्ये या चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरं जाता येईल. पण हे सगळं झालं जर-तरच्या गोष्टी. आता या सगळ्या निवडणुकीच्या राजकारणाला बराच अवधी, आता यापुढे 3 वर्ष कुठल्याच निवडणुका नाही आहेत. लोकसभेच्या निवडणुका जवळपास 3 वर्षांनी लागतील. महानगरपालिकेच्या निवडणुकांना 5 वर्ष आहेत. तर हे सगळं पाहता पुढच्या काही काळात निवडणुका जरी नसल्या, तरी अशा पद्धतीची जी काही नरेटिव्हज पसरवली जात आहेत ना, की बाळासाहेबांना मनस्ताप दिला, मातोश्रीला मनस्ताप दिला, म्हणून मराठी माणसानं यांना नेस्तनाबूत केलं, यांचं नामोनिशाण मिटवलं, यांना घरी बसवलं. तर तसं काही झालेलं नाही आहे. जे काही झालं आहे ते निवडणुकीच्या राजकारणात होत असतं. अगदी एका मतानं अटलजींचं सरकार पडलं होतं. तशीच काही चिल्लर-शुल्लक मतं जी आहेत, त्या मतांनी हे सरवणकर कुटुंब या निवडणुकीच्या राजकारणात हरलेलं आहे. पण हे कुटुंब संपलं आहे असं मला वाटत नाही. सदा सरवणकर हे एक कबड्डीपटू होते. गिरणी कामगार असल्यामुळे कबड्डीचा एक संघ ते चालवायचे. त्या संघाचे कर्णधार होते आणि कबड्डी खेळताना हनुमान उडी मारणं हा त्यांचा USP होता. त्यांना कबड्डी खेळताना पाहणारा मी एक आहे. असा हा सदा, म्हणजे बाळासाहेबांच्या भाषेत आमचा सदा ज्यांना म्हणायचे, असा हा सदा सरवणकर जेव्हा कबड्डीच्या मैदानात असतो आणि चढाई करून गेलेला असताना त्याला घेरला जातो. विरोधी संघाची जी साखळी असते ती हातात हात घालून त्या चढाई करणाऱ्याला घेरते, तेव्हा चढाई करणाऱ्याकडे जर हनुमान उडी नावाचा जो काही अमोघ अस्त्र आहे, ते जर त्याला वापरता येत असेल, तर तो समोरच्या एखाद्या खेळाडूच्या खांद्यावर हात टेकत ज्या पद्धतीनं उडी मारून ती साखळी भेदून बाहेर येतो आणि मग ती जी काही बोनस लाईन असते, मिड लाईन असते, ती पार करतो आणि फक्त एका चढाईमध्ये जे काही 4, 5, 6 जे साखळीत असतात ते सगळेच बाद होतात आणि हे सगळे गुण आपल्या संघाला मिळवून देतो. तो खेळाडू, तो कबड्डीपटू सदा सरवणकर आहे. त्यामुळे सदा सरवणकर हरलेत, सदा सरवणकर राजकारणातून बाद झालेत, सरवणकर कुटुंबाला नेस्तनाबूत केलं आहे आणि त्यामागे मराठी माणूस आहे, हा जो काही नरेटिव्ह पसरवला जातोय, त्या नरेटिव्ह मागे नेमकं काय राजकारण आहे, कुठला वाद आहे, कुठले हेवे दावे आहेत, हे महेश सावंत आणि त्यांचे एक बगलबच्चेच तुम्हाला सांगतील आणि ते यापुढेही सांगत राहतील. आपण तर किती मनावर घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. सामान्य मराठी माणसांमध्ये, दादरकरांमध्ये सरवणकरांबद्दल राग नाही, त्यांच्या कुटुंबियाबद्दल राग नाही, हे स्पष्ट करायला हवं होतं. म्हणून हा छोटासा मी एक व्हिडिओ तुमच्यासमोर सादर केला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स करून जरूर कळवा. असे फेक नरेटिव्हज आता यानंतर पुढचे 15-20 दिवस, महिनाभर पसरवले जातील. त्या फेक नरेटिव्हजनं सामोरं जाताना आपल्याला आपले डोळे, कान सारं काही उघडं ठेवून सभोवतालच्या परिस्थितीचं आकलन करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं असे एक्सप्लेनर्स तुमच्यासमोर मी आणत राहीन. तुम्हाला कसे वाटतात ते जरूर कळवा. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.